अन्न आणि औषध प्रशासनामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनी देण्यात येणाऱ्या जंक फूडवरती बंदी. कर्मचाऱ्यांना देण्यात आली केळी, सफरचंद आणि संत्री. नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणं हीच खरी अन्न स्वायत्तता असल्याचं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान हा हल्ला जिहादी वृत्तीमधून झाल्याचा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी आरोप केलाय. आरोपीचा एन्काउंटर करण्याची पडळकरांची मागणी. नंदुरबारमधल्या बालकांवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी चेतन कोळीच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल. पोलीस कोठडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आरोपी चेतन कोळी हा 2022 पासून लहान बालकांवरती लैंगिक अत्याचार करून त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्याच्याजवळ 662 व्हिडिओ सापडल्याची माहिती आहे. बीडमधील विलास घुले प्रकरणामध्ये कुटुंबाची मोर्चाची हाक. खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्या अटकेच्या मागणीसाठी 21 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला जाणार आहे. गेल्या 12 दिवसांपासून रमेश घुलेचं आमरण उपोषण सुरू आहे. नागपूरमध्ये पोलीस दलामधील अधिकाऱ्याची आत्महत्या. ज्ञानेश्वर झोल असे या आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव आहे. पीसीएमटी क्वार्टर्समध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्याचं ठोस कारण अद्यापही समोर आलेलं नाही आहे. बारामती पोलिसांकडून पिस्तूल आणि काडतुसांसह एकाला अटक करण्यात आली आहे. प्रदीप सुरेश नकाते असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. त्याचे अन्य 3 साथीदार फरार झाले. पोलिसांकडून शोध सुरू आहे. नाशिकमध्ये सीबीएस परिसरामध्ये बसमध्ये चढण्यावरून 2 तरुणांमध्ये वाद झाला आणि हाणामारी झाली. हाणामारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय.